रोड पे हाँ मेन रोड पे आज भारत सरकारने जे कानून ड्रायव्हरावर टाकलेला आहे, आमच्या हिशोबाने तो आमच्यासाठी फाशी सजा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही। जर हे जर कानून जर लागू झाला तर ड्रायव्हर हा माणूस जेव्हा रस्त्याने चालतो, जर कधी अन्नामध्ये ॲक्सिडेंट झाला तो ड्रायव्हर माणूस त्यांना दवाखान्यात नेण्याच्या नेन का हे करेल तर त्याला स्वतःचा बचाव करेल। तो जर कधी त्याला जर दवाखान्यात न्यायचं काम पडलं, आजूबाजूचे जे लोक राहतात ते ड्रायव्हरला मारून टाकतात। याच्यामुळे काय होते सर, ड्रायव्हर हा सगळ्यात पहिले पोलीस स्टेशन गाठायचा प्रयत्न करतो। याच्यामुळे कसं आहे, हे जे कानून आमच्यावर लादलं गेलं आहे हे अन्यायकारक आहे। यासाठी आम्ही 1, 2, 3 तारखेपर्यंत स्टेअरिंग बंद आणि भारत सरकारचा निषेध करतो आम्ही। हे कानून लवकरात लवकर त्यांनी वापस घ्यावं। भारत सरकारने हिट अँड रन हा जो कायदा तयार केलेला आहे, त्यामुळे आमच्या ड्रायव्हरवर उपासमारीची वेळ येऊ शकते। ड्रायव्हरच्या हाताने जर कधी ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्याला आम्ही दवाखान्यात नेण्याच्या योग्य आजूबाजूची जनता आहे ते आम्हा ड्रायव्हर लोकांना संपवण्याचा प्रयत्न करते। तर याचा जर परिणाम बघितला तर ड्रायव्हर हा असा कधी इच्छा नसते त्याची की कोणाचा ॲक्सिडेंट झाला पाहिजे। तर आम्ही जर त्याला दवाखान्यात न्यायची कोशिश केली पण आजूबाजूची जनता हे आम्हाला जर मारून टाकेल, याचा जर सरकार काही हे घेणार का? जसं आमच्या ड्रायव्हरावर जर केस लावून जर आमच्यावर 10 लाख रुपये दंड आणि 7 वर्षाची सजा हे जर सरकारने जर आमच्यावर केलं आहे, जर आम्ही जर त्या आपल्या व्यक्तीचा जर ॲक्सिडेंट झाला त्याला आम्ही दवाखान्यात न्यायच्या वेळेस जर जनतेने जर आम्हाला मारलं तर त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल होणार, त्याच्याकडून 10च्या ठिकाणी 20 घेणार, हे आमची मागणी आहे। बोल सरकारपर्यंत पोहोचावे, हा कायदा सरकारने वापस घ्यावा यासाठी आमच्या ड्रायव्हर युनियन तर वर्धा जिल्ह्यातर्फे आम्ही सरकारला मागणी करतो। 1, 2, 3 तारखेला हे स्टेअरिंग बंद आंदोलन आम्ही करू आलो, बंद करून आलो। या काय म्हटलं सर, स्टेअरिंग छोडो आंदोलन हे सरकारपर्यंत पोहोचावे हे आमची मागणी आहे। सरकारने जर हा कायदा जो हाती घेतलेला आहे हा तो मागे घ्यावा यासाठी ही आमची ड्रायव्हर युनियन तर्फे मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।